फ्रेंड्स फायनली आपण पोहोचलेलो आहोत प्रतापगडाच्या पायथ्याशी। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता की ही प्रवेश बंद जागा आहे। इकडे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता। खूप ऊन आहे आणि इकडनं गडाच्या पायऱ्या स्टार्ट होतात। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। जो गडाचा दरवाजा आहे तो इकडनं आहे। हल्ला करायचे ना शत्रू तेव्हा त्यांना हा दरवाजा दिसायचा नाही, कारण ह्या दरवाजासाठी पूर्ण गोल फिरून जायला लागायचं। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। सो आज आमच्या महाबळेश्वर पिकनिकचा सेकंड डे आहे आणि आता वाजलेत 10:30 आणि आमची आता तयारी झाली आहे आणि दुर्वा आणि वेण्या इथे खेळत आहेत। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आज आम्ही चाललो आहोत प्रतापगडावर, जिकडे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केलेला। आम्ही तो किल्ला म्हणजे तुम्हाला दाखवणार पण आहोत आणि आम्ही पण बघणार आहोत। चला फ्रेंड्स, आता आपण निघालो आहे आणि आता वाजलेत 11:15 आणि आता इथून महाबळेश्वरवरून प्रतापगडचं अंतर 21 किलोमीटर आहे। म्हणजे साधारण 45 मिनिट्समध्ये आपण पोचू, म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 11:30 वाजेपर्यंत आपण पोचू तिथे। हे बघा मी काय खात बसले पण आहे। मित्रांनो, इथून प्रतापगड एक 6 किलोमीटर अंतर आहे आणि आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आहे। इथे स्ट्रॉबेरी घेतली आम्ही। यांचं स्ट्रॉबेरीचं हे छोटंसं शॉप आहे। हे बघा, दुर्वाने स्ट्रॉबेरी खायला सुरुवात केली आहे आणि यांची पण एक छोटीशी दुर्वा आहे। तर ही स्ट्रॉबेरी बघा, एकदम टेस्टी आहे, गोड आहे। हे 300 रुपये किलो आहे आणि ही छोटीवाली आहे ही 200 रुपये किलो। फ्रेंड्स, फायनली आपण पायथ्याला पोहोचलो आहे, पण फुल ट्रॅफिक जाम आहे। बस येते फुल जॅम आहे, गाडी इथेच लावली आहे। आता आहोत म्हणजे सगळं ट्रॅफिकमुळे आमची गाडी खालती आहे। तर आम्ही 10-15 मिनटं आम्ही वरती चढून आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की ही प्रवेश बंद जागा आहे। इकडे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता आणि इकडनं 6-7 मिनिटांवर इकडे गड आहे। तर इकडे गड आम्हाला इकडनं 6-7 मिनिटांचं अंतर आहे गड। प्रतापगडाच्या पायथ्याशी इकडे हा कडा आहे। म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा कोणी खालतून प्रवेश करायचा तर इकडे सैनिक पहारा देण्यासाठी असायचे। प्रतापगड किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात खूप मोठे स्थान आहे। 10 नोव्हेंबर 1659 साली शिवाजी महाराजांनी अफजलखानचे पोट फाडून खूप मोठा प्रताप केला, म्हणून या किल्ल्याचे नाव प्रतापगड असे पडले। तर फ्रेंड्स, मी माझ्यासाठी घेतली आहे कैरी। खूप ऊन आहे आणि इकडनं गडाच्या पायऱ्या स्टार्ट होतात। सो आम्ही हे खात जाणार आहोत। चला
जो गडाचा दरवाजा आहे तो इकडनं आहे. हल्ला करायचे ना शत्रू तेव्हा त्यांना हा दरवाजा दिसायचा नाही, कारण ह्या दरवाजासाठी पूर्ण गोल फिरून जायला लागायचं. तर त्यामुळे ते जेव्हा पण हल्ला करायचे तेव्हा त्यांना तो दरवाजा दिसायचा नाही. हे सगळं जे गर्द जंगल आहे हे सगळं जावळीचं खोरं आहे आणि हे जावळीचं खोरं सातारच्या सज्जनगडपासून रायगड जिल्ह्यातला रायगड किल्ला तिथे काळ नदी आहे. काळ नदीपासून खाली रत्नागिरी जिल्ह्यातला महिपतगड खेड येतं, तिकडं हे सगळं पसरलं जंगल हे जावळीचं खोरं आहे. आणि ह्या जावळीच्या खोऱ्यामधला हा जो प्रतापगडचा डोंगर आहे तो हा ढोरप्याचा डोंगर आहे. ह्या ढोरप्याच्या डोंगराच्या परिसरामध्ये जावळी गाव, ह्या जावळीमध्ये पूर्वी राज्य करायचे चंद्रराव मोरे. हे मोरे मराठा सरदार होते आणि त्या मोऱ्यांना महाराजांनी समजवलं होतं की आपण दोघेही मराठा आहोत, आपण जर मराठे एकत्र आलो तर आपलं हिंदवी स्वराज्य वाढेल. पण मोऱ्यांनी काही ऐकलं नाही त्यावेळेस. मग नाईलाजाने महाराजांनी त्यांच्याशी युद्ध केलं आणि त्यांना इकडे मारलं. त्यांना मारल्यानंतर महाराजांनी इकडे हा किल्ला बांधला, प्रतापगड किल्ला. हा 2 वर्षात गड बांधलेला आहे. 1656 ते 1658 2 वर्षात किल्ला बांधला. आणि इथे मग महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवानी, ह्या तुळजाभवानीची इकडे स्थापना केली महाराजांनी. आणि मग महाराजांचं आणि अफजल खानाचं ह्या प्रतापगडच्या पायथ्याला मोठं युद्ध झालं. महाराजांनी वाघनखांच्या साह्याने अफजल खानाचं पोट फाडलं 1659ला, 10 नोव्हेंबर 1659ला. आणि मग त्यावेळेस महाराजांना मोठा विजय प्रताप मिळाला, त्यामुळे गडाचं नाव ह्या प्रतापगड ठेवलेलं आहे. आणि हा शिवाजी महाराजांनी स्वतः प्रतापगड किल्ला बांधला. त्या किल्ल्याचे जे काही आपण इंजिनियर बोलतो, आर्किटेक्ट मोरपंत पिंगळे, हिरोजी इंदुरकर आणि आर्जोजी यादव यांनी हा संपूर्ण किल्ला 52 एकरचा किल्ला आहे. आणि किल्ल्याची जी तटबंदी आपण बोलतो संरक्षण भिंत, ही संरक्षण भिंत साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटरची आहे. गडावरती पाण्याच्या 4 टाक्या, मोठे तलाव आहेत, 3 विहिरी. त्यानंतर महाराजांची महाराजांचा मोठा दुमजली राजवाडासुद्धा होता. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ ज्या ठिकाणी बसायचं तर दरबाराचे 2 भाग असतात, दिवाणी खास, दिवाणी आम. त्यातला दिवाणी खास दरबार इथे प्रतापगडला शंभू महादेवाच्या मंदिराच्या समोरच आहे. असं संपूर्ण प्रतापगड महाराजांनी 2 वर्षात बांधलेलं आहे. आणि गडाचं मुख्य काम म्हणजे ह्या जावळीच्या खोऱ्यावरती टेहळणी करणं. प्रतापगड किल्ल्यापासून तुम्हाला राजगड दिसतो, रायगड दिसतो, सिंहगड दिसतो. त्यानंतर दुर्गाडी असेल, महाराष्ट्रातली सगळ्यात 3 उंच पठारं जसं की कोळेश्वर, रायरेश्वर, महाबळेश्वर हे 3 पठारं दिसतात. त्यानंतर मग तुम्हाला इकडे मधुमकरंगड आहे, खेडचा महिपतगड, असे बरेच किल्ले पण आपल्याला इथून दिसतात प्रतापगडवरनं. बरेचशा गिर्यारोहकांचं हे प्रतापगड किल्ल्यावरती येण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण की जावळीच्या गर्द जंगलातून त्यांना ट्रेक करायला मिळतो. बऱ्याचशा घाटवाटा ह्या कोकणात उतरतात प्रतापगडला कनेक्टेड, त्यामुळे गिर्यारोहक असतील, शिवभक्त असतील, हे प्रतापगडला वर्षातून हजारोंच्या संख्येमध्ये भेट देतात. आणि मुख्य म्हणजे प्रतापगडावरती असणारे जे काही कार्यक्रम आहेत ते आपण तिथीप्रमाणे गडावरती साजरे करतो. जसं की नवरात्रीतला शारदीय उत्सव असेल तर 9 दिवस गडावरती मोठा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. त्यानंतर गडावरती मशाल महोत्सव साजरा होतो. शिवप्रताप दिन असेल, शिवजयंती, असे सगळे पौर्णिमेचे कार्यक्रम असतील. हे किल्ल्यावरती तुम्ही पाण्याच्या टाक्या वगैरे बघितल्या, तलाव बघितल्या, तुळजाभवानीचं मंदिर, मंदिराच्या परिसरातल्या तोफा वगैरे बघितल्या तुम्ही. त्यानंतर शंभू महादेवाच्या मंदिराच्या समोरचं राजदरबार. आणि तिथून डाव्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला ते भुयारी मार्ग, गडावरती त्याच्या 7 भुयारी मार्ग आहेत. त्याच्यानंतर पुढे जे त्या काळात गद्दार असायचे, कारण की शंभू महादेवाला साक्ष ठेवून त्याला मावळा बनवला जायचा स्वराज्यामध्ये. आणि नंतर तोच जर मावळा आपल्याशी फितूर झाला तर त्याला अशा उंच ठिकाणावरती आणायचं. जसं आपल्या रायगडला टकमक टोक आहे तसं प्रतापगडला कडेलोट आहे. कडेलोटावरनं त्याला पोत्यात भरून खाली फेकून द्यायचे. असे सुद्धा शिक्षेचे कडक नियम महाराजांनी केले होते. इकडे महाराजांनी 1659 ज्यावेळेस महाराजांचं आणि अफजल खानाचं युद्ध झालं त्यावेळेस खंडोजी खोपडे फितूर झाला होता. त्याने अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि त्याची 1000ची जी सैन्य आहे त्याला ह्या जावळीतून बाहेर जायला मार्ग दाखवला. म्हणून महाराजांनी त्याला इकडे घेऊन आले.
शंभू महादेवाच्या समोर त्याला शिक्षा सांगितली. बरेचसे सरदारांनी सांगितलं की खोकलेचं योगदान स्वराज्यामध्ये भरपूर महत्त्वाचं होतं, पण तो आता फितूर आहे. तर राजा तुम्ही असा योग्य निर्णय द्या की जेणेकरून त्याला जीवदान पण मिळेल. पण राजे म्हटले की गद्दाराला जर याला सोडला मी तर पुन्हा अजून फितूर होतील आपल्याकडे, त्यामुळे फितुरीला काही माफी नाही. मग राजाने त्याला जीवदान दिलं. जीवदान कसं, तो एक योद्धा होता, त्यामुळे तो घोड्यावरती उभ्या आयुष्यात कधी बसू नये म्हणून त्याला डावा पाय कापला. उजव्या हातामध्ये शस्त्र पकडू नये म्हणून उजवा हात. महाराजांनी इथं प्रतापगडला खंडोजी खोपड्याचा चौरंग केला होता. अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणजे हा किल्ले आता आपण गडावरनं खाली आलो आहे. खूप मजा केली. ॲक्च्युली खूप गर्दी होती, खूपच जास्त गर्दी होती, सुट्टी होती म्हणून. आणि आता आपण इथून निघतो आहे आणि इथेही पुढे कमान आहे आणि इथून आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आणि पुन्हा भेटूया महाबळेश्वरच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.